पडू नयेत। रशिया युरोपला निर्यात होणारी ही द्राक्ष संकटात सापडलेली असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। सुवेझ कालव्याच्या मार्गावर बंधन आल्यानं कोल्ड स्टोरेजमध्ये सध्या माल पडू नये। एक्सपोर्ट दर्जाची द्राक्ष स्थानिक बाजारपेठेत कवडीमोल भावात विकण्याची वेळ आता उत्पादकांवर आली आहे। जवळपास आमची 30 ते 40 टन माल पॅक करण्याची कॅपॅसिटी होती। आता सध्या स्टोरेजमध्ये 100 ते 150 टन माल पडून आहे आणि बागेमध्ये पण जवळपास 300 ते 400 टन माल पडून आहे। त्यांचं टाइम टेबल आम्ही ठरवलेलं होतं की 2 दिवसामध्ये तुमचा पण टप्प्याटप्प्याने माल काढणार होतो, पण अगोदरचा जो हातात माल आहे तो आम्हाला न काढता आल्यामुळं त्यांचा पुढचा माल काढता येत नाही। त्यामुळे शेतकरी पण खूप टेन्शनमध्ये आहेत आणि आम्ही पण खूप टेन्शनमध्ये आहोत। आमचे एक्सपोर्टर प्रयत्न करत आहेत, परंतु त्या प्रयत्नाला सुद्धा कुठेतरी यश मिळताना दिसत नाहीये आणि यामुळं शेतकऱ्यांचा माल जाग्यांवर आणि त्या बागांवर आणि मुळातच द्राक्ष पीक हे काही ठराविकच मुदतीचं असल्यामुळं नंतर त्या पिकाला कुठलीही प्रकारची किंमत राहत नाही। तर अशी परिस्थिती असताना आणि या शेतकरी बांधवांचं अशा मोठ्या प्रमाणावरती जे होणारं नुकसान आहे आणि हे नुकसान कुठेतरी भरून काढण्यासाठी शासनाने यासाठी भरीव प्रयत्न करावेत आणि शेतकऱ्यांना एक दिलासा द्यावा, ही एक आपल्या माध्यमातून परिस्थिती अतिशय गंभीर आहे। आपण बघतायत युद्ध सुरू आहे, दुबईवर सुद्धा किती अटॅक होतोय तो आपण बघतो आहात। बाकी आखाती देशामध्ये जो आपला माल या ठिकाणी जातो, कांदा असेल, काय द्राक्ष असतील, फळं असतील, मला केळी पण आमची त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अडकून पडलेली आहेत। आता परिस्थितीच अशी आहे निर्माण झालेली आहे की त्याला आपण काही करू शकत नाही। या स्पेशल केसमध्ये फक्त आमचा कांदा जाऊ द्या का द्राक्ष जाऊ द्या का केळी जाऊ द्या असं आपल्याला त्या ठिकाणी करता येत नाही आहे आणि म्हणून आता या सगळ्या गोष्टींना सामोरं आपल्याला जावं लागणार आहे। दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यासंबंधी भारताचं मौन हे चिंताजनक असल्याचं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींनी म्हटलेलं आहे। त्यांनी तसा एक